मित्रांनो, देवगड म्हणजेच कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक निसर्गरम्य तालुका। जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या तालुक्याला पांढरा शुभ्र आलेला समुद्रकिनारा, अतिशय सुंदर असे निसर्गरम्य देवी देवतांचे मठ आणि त्याचबरोबर वर्षभर पाण्याचा वर्षाव करणारे पोखरबाव गणेश मंदिर, त्याचबरोबर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणारे शंभू महादेवाचे कुणकेश्वर मंदिर लाभले आहे। कोकणात येताय आणि फिरायचे कुठे हा प्रश्न घेऊन येताय तर हा व्हिडिओ नक्की पहा। तर आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला कणकवलीच्या भालचंद्र महाराजांच्या आश्रमातून। कणकवली रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेला हा भालचंद्र महाराजांचा आश्रम। कणकवली तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध देवस्थान म्हणजे कणकवलीतल्या परमहंस भालचंद्र महाराजांचा आश्रम। कणकवलीच्या परमहंस भालचंद्र महाराजांचे दर्शन घेतले की बाजूलाच आहे ते म्हणजे श्रीदेव काशी विश्वेश्वर। आज शनिवार होता, तेथे असलेल्या मारुतीरायाचे आम्ही दर्शन घेतले व आमच्या देवगड प्रवासाला सुरुवात केली। आता आपण चाललोय देवगडला जाताना वाटेत मिळणाऱ्या हडपीडच्या श्री स्वामी समर्थांच्या मठात। अतिशय निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणात वसलेला हडपीडचा श्री स्वामी समर्थ मठ। पावसाचा संत वर्षाव या मठाची शोभा वाढवत होता। मठासमोर येताच आपल्या डोळ्यांसमोर येते ती म्हणजे एक नयनरम्य वास्तुकला। श्री स्वामी अशक्य हे शक्य करतील स्वामी हाच निर्धार घेऊन आम्ही मठात स्वामींच्या दर्शनासाठी सरसावलो। मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर श्री स्वामी समर्थ व श्री स्वामींच्या पादुका यांचं आपल्याला दर्शन होतं। तसं म्हणायला गेलं तर मंदिराची वास्तुकला व स्थापत्यकला खूपच मनमोहक आणि रचनात्मक आहे। खूप सारे पर्यटक इथे दर्शनासाठी येतात। दर्शनास आलेल्या भाविकांसाठी मंदिराच्या बाजूलाच एक धर्मशाळा आहे व त्याच्या बाजूलाच त्यालाच लागून एक अन्नछत्र सुद्धा आहे। जे कोणी पर्यटक या ठिकाणी येऊ इच्छितात त्यांच्यासाठी या ठिकाणच्या गुगल मॅपच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। स्वामींचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय देवगडातल्या या बाजारातून आपल्या पुढच्या पर्यटन स्थळाकडे, ते म्हणजे दाभोळे गावचे पोखरबाव गणेश मंदिर। आज संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती। बाप्पाच्या मंदिराच्या खालच्या बाजूला आहे ते म्हणजे एक शिवलिंग जे की स्वयंभू आहे आणि तेच मंदिर या ठिकाणचे प्रेक्षणीय ठिकाण आहे। निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे दाभोळे गावचे पोखरबाव गणेश मंदिर अतिशय तीव्र अशा पाण्याच्या वेगाला पार करत आपल्याला या खालच्या शिवलिंगाच्या मंदिरात यावे लागते। समोरच नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण कासवाकृती असलेल्या या पाषाणामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतो। शिवलिंगाच्या बाजूलाच एक बीळ आहे आणि या बिळारूपी गुफेत अतिशय घनदाट असा अंधार आहे, त्यामुळे या बिळाची खोली केवढी आहे ते आपल्याला समजत नाही। खूप सारे भाविक तसेच खूप सारे पर्यटक या गणेश मंदिराला भेट देतात।
मंदिराला लागून असलेल्या डोंगराच्या भिंतीवरच आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचे नक्षीकाम, जसे की आपण वाघाचे नक्षीकाम इकडे बघत आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या शिवलिंगाच्या मागे आहे ते म्हणजे आपल्या वासुकी नागाचे नक्षीकाम. हे मंदिर डोंगर पोखरून बनवण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर ही जी नदी वाहते आहे तिची बाव म्हणजेच पोखर बाव असे या मंदिराचे नाव यामुळे पडले आहे. या ठिकाणची सर्व माहिती व लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्यामुळे ते चेक करायला विसरू नका. पुढचा प्रवास सुरू करायच्या आधी जेवायचं म्हणून आम्ही आलो देवगडच्या झिपलाईन बीचच्या जवळ असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये. आणि या रेस्टॉरंटचे नाव आहे साटम रेस्टॉरंट. तर मित्रांनो, आपण असं आता देवगडला आणि देवगडच्या साटम रेस्टॉरंटमध्ये गेलेलो असतो आम्ही. आता आपल्या गावचं कुणकेश्वरला आणि मागे समुद्रात बीच आहे आणि पाऊस लागतो. जरा जाऊन येऊया तिकडे बीचला, मस्त जरा असं निसर्ग बीचवर चाललो आपण. पावसाळ्यातला बीच, आपण पावसाळ्यातल्या बीचवर चाललो आपण. आता मागे बघा आमच्या पाठी या साटम रेस्टॉरंट आणि खूप मस्त जेवण होता. ते जेवलं वगैरे. आता दुपारचे व्हेज खालो आम्ही, कारण आज संकष्टी असा आणि संकष्टीचे आपण गावात गेलो पोखर बावला वगैरे, त्यामुळे तर मग मित्रांनो, आता आपण देवगडच्या बीचवर असतो आणि मागे पवनचक्की आहे बघा. आणि इकडे वर राहणार आणि इकडे मस्ती चालली आहे बघा. हार्ट काढता करून आता आपण खूप सारी मस्ती केलं. आता बघितलं तुम्ही, धावतो बिवतो मजा करतो समुद्रात. तर मित्रांनो, तुमका बोललंय तसं आपण त्या बीचवर ना, आपण या बघा मागे बीच असा आणि आपण पवनचक्कीकडे चाललो. आणि हे बघा एवढं रस्ते पवनचक्कीकडे जायचो. तुम्ही कधी देवगडला येलात जेव्हा वगैरे थांबलात, साटम हॉटेल म्हणून काही थांबा आणि बाजूत मस्त की बीच व्ह्यू वगैरे मिळतात. खूपच सुंदर, खूपच मनमोहक आणि खूपच आल्हाददायक असं वातावरण आहे बघा. बीचला थोडाफार टाइम स्पेंड करून तुम्ही वर आलात की तुम्हाला मिळते ते म्हणजे पवनचक्की गार्डन. आणि देवगडमधील एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणजे हे पवनचक्की गार्डन. नजारा मागे समुद्र. आता आपलं चौथं डेस्टिनेशन आहे मीठ मुंबरी जवळ असलेला श्री स्वामी समर्थ मठ. तर मित्रांनो, या मंदिराबाबत एक खूपच खास गोष्ट आहे. आपल्या मुलाच्या व आपल्या धर्मपत्नीच्या देहांतानंतर या काकांनी त्यांच्या स्मरणार्थ या मठाचे निर्माण केले. अशा या थोर स्वामीभक्त असलेल्या काकांनी स्थापन केलेल्या या मठाला भेट द्यायला विसरू नका. या मठाचे लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आपल्या या एक दिवसीय पर्यटनाचं फायनल डेस्टिनेशन होतं ते म्हणजे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं कुणकेश्वर मंदिर. स्वतः स्वयंभू असणाऱ्या या मंदिराचा गर्भगृह सभागृहापेक्षा थोड्या उंचीवर आहे. शंभू महादेवाच्या या मंदिरात दरवर्षी वार्षिक जत्रोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. हा वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी महाशिवरात्रीला खूप थाटामाटाने साजरा केला जातो. अथांग समुद्राची सांगड असणाऱ्या या शंभू महादेवाच्या मंदिराला दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने भेट देतात. भाविकांना राहण्यासाठी या ठिकाणी भक्त निवासाची सोय देखील आहे. तसेच गावात सुद्धा खूप साऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना राहण्यासाठी भक्त निवास आणि राहण्याची सोय सुद्धा आहे. जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर तुम्ही कणकवली स्टेशनला उतरू शकता व तेथूनच जवळ असलेल्या जलतरंग हॉटेलला तुम्ही स्टे करू शकता. तिथे त्यांची एक सुविधा आहे, ती म्हणजे ते ही सर्व ठिकाणे तुम्हाला फिरवून आणतात. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या फोन नंबरशी नक्कीच संपर्क करा.
कोकणात असणारी वेगवेगळी पर्यटन स्थळे व खूप साऱ्या जागा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील व कोकणाबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि हो, खूप साऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.